वनरक्षक ही जी एक्झाम होते, जी परीक्षा होते, यामध्ये कट ऑफ किती लागतो हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओ पाहत आहात। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या अगोदर ज्या वनरक्षक पदासाठी ज्या एक्झाम झाल्या, ज्या परीक्षा झाल्या होत्या 2023 मध्ये, 19 मध्ये, 21 मध्ये, यावेळेस काय कट ऑफ लागला होता आणि तुम्हाला जी अपकमिंग 2025 मध्ये जी वनरक्षक आणि इतर काही पदांसाठी वन विभागाच्या रिलेटेड जे इतर पद आहेत, वनसेवक, वनरक्षक वगैरे, यासाठीची मेगा भरती येणार आहे। 12,000 प्लस जागा आहेत। यामध्ये तुमचा कट ऑफ काय लागू शकतो याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्याला अगोदरच्या एखाद्या एक्झामचा म्हणजे अगोदर 2-3 वर्षापूर्वी झालेल्या एक्झाममध्ये कशा प्रकारे कट ऑफ लागला होता, किती जागावर आणि किती विद्यार्थ्यांनी त्या जागेसाठी फॉर्म भरला होता आणि त्यामध्ये त्यांचा कट ऑफ किती लागला होता, प्रवर्गानुसार किती कट ऑफ लागला होता, महिलांचा वेगळा कट ऑफ, पुरुषांचा वेगळा कट ऑफ, असा किती कट ऑफ लागला होता, याविषयी जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून आपण सर्व पाहणार आहोत। आता कट ऑफ हा कसा लागतो? कट ऑफ हा प्रत्येक विभागासाठी म्हणजे कोल्हापूर विभाग, ठाणे विभाग, नागपूर विभाग, असं वेगवेगळे विभाग असतात आणि प्रत्येक विभागाच्या वन विभागामार्फत जी वनसेवक, वनरक्षकाची जी जाहिरात निघणार आहे, ह्या प्रत्येक विभागासाठी वेगळी जाहिरात असेल आणि वेगळं त्यामध्ये जाहिरात एकच असेल, परंतु प्रत्येक विभागासाठी एकूण पदे हे वेगवेगळी असणार आणि तुम्ही एकाच विभागामध्ये फॉर्म भरू शकता, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या विभागामध्ये फॉर्म भरायचा जेणेकरून तुम्हाला त्या कट ऑफचा फायदा होईल। आता आपण एखाद्या मागच्या विभागाचे इथे एक रेफरन्स घेणार आहोत की त्या विभागामध्ये काय झालं होतं। आपण 2023च्या जी वनरक्षक पदाची जी जाहिरात आली होती त्याचा आपण इथे म्हणजे रेफरन्स घेऊया। तर तुम्ही पाहिलं, आपण आज पाहणार आहोत कोल्हापूर विभागामध्ये काय झालं होतं। जर तुम्ही इथे पाहिलं तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता एकूण पदे कोल्हापूर विभागासाठी 2023 मध्ये जी वनरक्षक पदासाठी जी भरती झाली होती त्यामध्ये 249 एवढी पदे होती। त्यामध्ये तुम्ही प्रवर्गानुसार पदसंख्या इथे पाहू शकता। इथे राखीव पदे, अराखीव पदे तुम्ही पाहू शकता 73 हे ओपन कॅटेगरीसाठी होते। तेच जर पाहिले तुम्ही ओबीसी साठी इथे 69 पाहिले। असेच तुम्ही वेगवेगळ्या अनुसूचित जमाती वगैरे यासाठी तुम्ही पाहू शकता, इथे वेगवेगळे पदे तुम्ही पाहू शकता। आता महिलांसाठी वेगवेगळे पाहू शकता, ओपन मध्ये महिलांसाठी 22 पदे राखीव होते, तेच ओबीसी मध्ये 21 होते। जसे तुम्ही इतर प्रवर्गाचे सुद्धा तुम्ही इथे राखीव पदे वगैरे तुम्ही इथे पाहू शकता। सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक वगैरे यांच्यासाठी, भूकंपग्रस्त, या सगळ्यांमधून तुम्ही इथे पदे पाहू शकता। आता आपण पाहूया की 249 जे जागा निघल्या होत्या यासाठी अंदाजे किती फॉर्म आले होते कोल्हापूर विभागामध्ये। ठीक आहे, आता ठाणे विभागामध्ये वेगळं एकूण पदे होती आणि त्यासाठी वेगळे फॉर्म आले असतील, परंतु कोल्हापूर विभागामध्ये किती फॉर्म आले होते याचा अंदाज आपण लावूया। जर आपण इथे पाहिले, जर जेव्हा तुम्ही ही रिटर्न एक्झाम देता त्या रिटर्न एक्झाम मध्ये तुम्ही पात्र केव्हा ठरवले जातात, जेव्हा तुम्ही रिटर्न एक्झाम मध्ये 120 गुणांपैकी 45% एवढे गुण तिथे मिळवाल, म्हणजे 45% गुण जर तुम्हाला मिळाले तरच तुम्ही रिटर्न एक्झाम मध्ये पात्र ठरले जातात। आता जे वन विभाग आहे त्यांनी एक रिझल्ट दिला होता ज्यामध्ये कोल्हापूर विभागामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 45 गुण आणि जे विद्यार्थी उपस्थित होते फिजिकल चाचणीसाठी म्हणजे रनिंगसाठी, त्या मुलांचा एक रिझल्ट दिला होता। ते रिझल्ट मध्ये किती विद्यार्थ्यांची नावे इथे तुम्हाला पाहायला मिळतील। तर जर आपण इथे आलोत, आपण आता काय करूया, ही जी PDF आहे याच्या लास्टला आपण जाऊया। लास्टला जर आला तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या जागा किती होत्या, 249 जागा होत्या आणि इथं शेवटच्या अनुक्रमिकेमध्ये नंबर किती पाहू शकता, इथे ID 17,013, म्हणजे 17,013 विद्यार्थी हे पात्र होते, म्हणजे 17,013 विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त मार्क मिळाले होते। परंतु 45% हे पुरेसे आहेत का तुमची भरती निघण्यासाठी? तर नाही, ऍक्च्युअल कट ऑफ किती लागला होता हे आपण पाहणार आहोत। आता 17,013 विद्यार्थी हे पात्र होते। आता भरलेले फॉर्म हे खूप असू शकतात, 30,000 40,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील आणि 17,000 विद्यार्थी हे पात्र होते त्या एक्झाम मध्ये, म्हणजे त्यांना 45 मार्कपेक्षा अधिक मार्क मिळाले होते, 45% पेक्षा अधिक मार्क मिळाले होते। आता 120 मार्कचा पेपर त्यामध्ये 45% हे तुम्ही नक्कीच काढू शकता। आता हा पर्सेंटेज वरचा
नक्कीच प्रश्न आहे हा. पर्सेंटेजचा प्रश्न तुम्हाला ह्या वन विभागामध्ये सुद्धा विचारला जातो. तर तुम्ही काढू शकता 120 मार्कच्या 45% किती होतात, तेवढे मार्क हे 17,000 विद्यार्थ्यांना मिळाले होते. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप टफ आहे. तुम्हाला सुद्धा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. आता आपण पाहूया की प्रवर्गानुसार यांचा कट ऑफ काय लागला होता 249 पदांसाठी कोल्हापूर विभागामध्ये. तर आपण जर इथे आलोत तर इथे पाहू शकता ही जी आहे कोल्हापूर विभागाची फायनल मेरिट लिस्ट. इथे सिलेक्शन जे कॅन्डिडेट आहे त्यांची ही लिस्ट लावलेली आहे. ठीक आहे. आता आपण इथे डायरेक्ट जाऊया खाली. जर तुम्ही इथे आलात तर इथे पाहू शकता अराखीव सर्वसाधारण म्हणजे ओपन जनरल कॅटेगरी. तर ओपन जनरल कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त मार्क हे 192 मार्क मिळाले होते 200 पैकी म्हणजे 120 मार्कचा रिटर्न पेपर आणि 80 मार्कचं तुमची फिजिकल म्हणजेच रनिंग. म्हणजे 120 अधिक 80 200 मार्कचा पेपर. त्यापैकी 192 मार्क मिळाले होते ऋषिकेश या विद्यार्थ्याला. 192 मार्क्स त्याने घेतले होते आणि कट ऑफ 192. कट ऑफ कुठे लागला होता तर तुम्ही इथे जर खाली आलात तर शेवटचा विद्यार्थी इथे 168ला म्हणजे 168ला कट ऑफ लागला होता ओपनचा. 200 पैकी जर तुम्हाला 168 ओपनमध्ये मिळाले असते तरच तुम्ही इथे कोल्हापूर विभागामध्ये तुमचं सिलेक्शन झालं असतं. खाली प्रतीक्षा यादी आहे म्हणजे वरचा विद्यार्थी जर एखाद्याने जॉईनिंग नाही केलं तर खालच्या विद्यार्थ्यांना ते देऊ शकतात. परंतु इथे काही श्युरिटी नसते, परंतु प्रतीक्षा यादी आहे याचा तुम्ही काही भरोसा नसतो. त्यामुळे प्रतीक्षा यादीकडे तुम्ही लक्ष नका देऊ. कट ऑफ हा 168 लागला होता. तुम्हाला कोल्हापूर विभागामध्ये 168 मार्क जर असते तरच तुमचं सिलेक्शन झालं असतं. ते जर खाली तुम्ही आलात ते मेल होतं म्हणजे मुलांचं होतं. मुलींचं काहीतरी कट ऑफ लागलं होतं. तर मुलींचं कट ऑफ हे जर तुम्ही खाली आलात तर तुम्ही पाहू शकता 164ला मुलींचं कट ऑफ लागलं होतं. म्हणजे मुलींचं कट ऑफ सुद्धा खूप हाय लागलं होतं. 200 पैकी 164 मार्क मिळवणे खूप अवघड आहे. जर तुम्हाला एवढे मिळत असतील तर तुमचं सिलेक्शनचं चान्सेस खूप जास्त आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही अभ्यासाची तयारी करत नसाल तर आजपासून तयारी नक्की करा. जर तुम्ही खाली आलात तर खाली जर आपण पाहिलं तर इथे ओपनमध्येच अराखीव खेळाडूंचं ओपनमध्येच पाहू शकता. खेळाडूंमध्ये किती कट ऑफ लागलं होतं 160. ते जर तुम्ही आलात खाली माजी सैनिक यांचं कट ऑफ लागलं होतं 127. ओके, हे ओपनचं झालं. भूकंपग्रस्तांचं लागलं होतं 154. प्रकल्पग्रस्त जे असतात त्यांचं लागलं होतं 156. होमगार्डचं लागलं होतं 162. EWS जी कॅटेगरी आहे त्यामध्ये कितीचं लागलेलं आहे इथे पाहू शकता 164 कट ऑफ लागलेला आहे कोल्हापूर विभागामध्ये. त्यामुळे पुढच्या वेळेस फॉर्म भरताना जी अपकमिंग भरती आहे 2025ची वनरक्षकची त्यावेळेस तुम्ही विचार करून फॉर्म भरा कुठे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही पाहिलं इथे EWS फिमेल म्हणजे महिलांकरता EWS मध्ये किती लागलं होतं 158चं कट ऑफ लागलं होतं. म्हणजे खूप हाय कट ऑफ आहे 158 म्हणजे. आता EWS मध्ये जे स्पोर्ट्सचे आहेत त्यांचं 158, त्यांचं पण 158 लागलं होतं. तुम्ही सुद्धा ही स्टॉप करून व्हिडिओ नक्की पहा. आपण मेन कॅटेगरी आपण इथे पाहूया. SBC जनरल SBCचं किती लागलं होतं 141. विशेष मागास प्रवर्ग त्यांचं लागलं होतं 141 आणि SBC महिलांचं लागलं होतं 138. SBC मध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला जर 138 मार्क पडले असते तर तुमचे कोल्हापूर विभागामध्ये वनरक्षक या पदासाठी तुम्ही सिलेक्ट झाला असतात. आता इथे पाहू शकता ओबीसीचं कट ऑफ किती लागलं होतं इथे ओबीसीचं कट ऑफ लागलं होतं 160. 160 पेक्षा जर अधिक मार्क असते तुम्हाला 2023 मध्ये तर तुमचं सिलेक्शन झालं असतं वनरक्षक या पदासाठी. आपण जर पुढे गेलो तर महिलांसाठी ओबीसी मध्ये किती कट ऑफ लागलं होतं तर महिलांसाठी ओबीसी मध्ये 152चं कट ऑफ लागलं होतं कोल्हापूर विभागामध्ये. इतर विभागांची जर तुम्हाला कट ऑफ पाहिजे असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्की बनवूया.
अशा प्रकारे तुम्ही ओबीसीचं कट ऑफ पाहिलेलं 158 मुलींचं कट ऑफ लागलं होतं. एनटीटीचं कट ऑफ किती लागलेलं आहे 154. एनटीसीचं कुठे कट ऑफ लागलेलं आहे 164. NTB तुम्ही इथे पाहू शकता. NTBचं सुद्धा इथे 154 एवढं कट ऑफ लागलेलं आहे. आता VGAचं कट ऑफ किती लागलेलं आहे 146. VGA महिलांचं कट ऑफ लागलेलं आहे 148. ST जी कॅटेगरी आहे, ST कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहू शकता इथं कट ऑफ लागलेलं आहे 154चं कट ऑफ ST कॅटेगरीमध्ये लागलेलं आहे. महिलांचं 148. तर हे आपण पाहिलेलं आहे. मेन जे प्रवर्ग आहेत त्यांचं कट ऑफ इथे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला इतर विभागाचं सुद्धा कट ऑफ पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. ऑन एन ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं, जर तुम्हाला वनरक्षक या पदासाठी सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला 160 प्लस गुण असणे गरजेचे आहे. 160 प्लस जर गुण असतील तर आपण बोलू शकतो तुमचं 99% सिलेक्शन होणारच आहे. 160 गुणांसाठी तुम्हाला दोन्हीही करणे खूप गरजेचे आहे. तुमची रिटर्न एक्झाम खूप चांगली जाणे गरजेचे आहे. बरोबरच तुम्ही इकडे रनिंगमध्ये आउट ऑफ किंवा 60-70 मार्क्स मिळवणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास कशा प्रकारे करायचा याविषयी नक्कीच लक्ष द्या. आणि इतर सुद्धा व्हिडिओ आपण वनरक्षक यासाठी बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. बरोबरच आपण इतर मागचे जे क्वेश्चन पेपर आले होते, कसल्या प्रकारचे क्वेश्चन आले होते त्याविषयी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याच्यामुळे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याची खूप मदत होईल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.